VSCC 24 न्यूज, सच के आगे कोई नहीं। नमस्कार, आप देख रहे हैं VSCC 24 न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योति यादव। महाराष्ट्र के धुले जिला एवं सत्र न्यायालय की विशेष NDPS अदालत ने करीब 5 साल पुराने 3,904 किलोग्राम गांजा बरामदगी मामले में सभी आरोपियों को बरी कर दिया। मामला 16 जून 2020 का है, जब शिरपुर तालुका के गाड़खेड़ा हनुमान गांव में चारे के ढेर के नीचे छिपाकर रखी गई गांजे की बड़ी खेप पुलिस ने बरामद की थी। मामले की सुनवाई के दौरान बचाव पक्ष के अधिवक्ता मोहन एस भंडारी ने पुलिस जांच में कई गंभीर खामियां अदालत के सामने रखी। बताया गया कि मौके पर मौजूद तत्कालीन पुलिस अधीक्षक और स्थानीय अपराध शाखा के तत्कालीन पुलिस निरीक्षक के हस्ताक्षर मुख्य पंचनामा में नहीं थे। इसके अलावा कार्रवाई की निगरानी करने वाले कुछ वरिष्ठ अधिकारियों को अदालत में गवाह के रूप में पेश नहीं किया गया। अदालत ने माना कि NDPS एक्ट के तहत आवश्यक कानूनी प्रक्रियाओं के पालन और साक्ष्य की कड़ियों को जोड़ने में पुलिस पक्ष सफल नहीं रहा। केवल बड़ी मात्रा में मादक पदार्थ की बरामदगी से आरोप साबित नहीं होता, बल्कि अभियोजन को आरोप संदेह से परे सिद्ध करना जरूरी है। आरोप साबित न होने पर अदालत ने सभी आरोपियों को बरी कर दिया। बचाव पक्ष की ओर से अधिवक्ता मोहन एस भंडारी ने पैरवी की। उन्हें अधिवक्ता चैतन्य M भंडारी, चार्मिश M भंडारी, प्राजक्ता राणा, पूजा प्रजापत और प्रशांत वाघ ने सहयोग किया। महाराष्ट्र धुले से खयाम अंसारी की रिपोर्ट। फिर्यादप्रमाणे उमेश शामराव बोरसे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांनी 16/6/2020 यांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळी 9:30 वाजता बातमी मिळाली आणि बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी पूर्ण पोलीस स्टाफ आणि सांगवी पोलीस स्टेशनचा पूर्ण पोलीस स्टाफ असं सुळे फाट्यावरती बोलवलं आणि सुळे फाट्यावरनं सर्व लोक लाकडी हनुमान गावी गेले आणि तिथनं 4 किलोमीटर अंतरावरती एका शेतामध्ये गेले। त्यावेळेला त्यांना पाहून एक इसम पळू लागला आणि पोलिसांनी त्याला आवाज दिला, मागेला थांब थांब, तो पळून गेला आणि त्यानंतर पोलिसांना त्या जमिनीच्या तिथं चाऱ्याच्या खाली जवळपास 3,904 किलो एवढा मोठ्या प्रमाणाचा गांजा मिळून आला आणि तो गांजा त्यांनी पोलिसांनी 128 गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 30 किलो 500 ग्रॅम प्रमाणे भरला आणि त्यानंतर साधारणतः जो गांजा वगैरे जो आहे तो पंच जे आहे ते आत्माराम शंभू वाघ आणि राजेंद्र श्रावण सूर्यवंशी हे दोघी पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कर्मचारी होते। यांच्या समक्ष तो पंचनाम्याप्रमाणे जप्त केला आणि आरोपी विरुद्ध NDPS ॲक्ट कलम 20B आणि 22 प्रमाणे कायदेशीर कारवाई केली आणि या केसमध्ये एकूण हा खटला जेव्हा चालला तर खटला चालण्याच्या वेळी जवळपास 2.5 वर्ष आरोपी हा तुरुंगात होता। त्याच्यानंतर त्याला जामीन मिळालेला आहे आणि या केसमधली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस प्रशासनातर्फे किंवा सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले आणि या 13 साक्षीदारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की या केसमधले जे पंच वगैरे जे होते हे पोलीस अधीक्षक कार्यालयातले कर्मचारीच होते। म्हणजे इंडिपेंडंट पर्सन पंच म्हणून पोलिसांनी या केसमध्ये आणलेच नाही। पोलीस अधीक्षक कार्यालयातले कर्मचारी यांना त्यांनी पोलीस म्हणजे पंच म्हणून उभं केलं आणि या पंचांच्या साक्षीमध्ये तफावत, विसंगती आणि वेळेचं म्हणजे पूर्णपणे कॉन्ट्राडिक्शन आलेलं आहे। एकमेकांना म्हणजे कॉन्ट्राडिक्ट करणारे आहे। कारण की फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या दिवशी 16 तारखेला पंचनामा जो आहे तो 14:50 सुरू झाला आणि तो पंचनामा दुसऱ्या दिवशी 17/6/2020 सकाळी 7:25 पंचनामा बंद केला। पण या पंचांच्या म्हणण्याप्रमाणे पंच स्वतः म्हणतो की रात्री तर मी 8:30 वाजेला तिथनं शिरपूरवरून निघालो, रात्री 10 वाजता मी घरी येऊन झोपून गेलो। तर मग पंचनामा पोलिसांनी कसा तयार केला आणि मग रात्रभर पोलीस काय करत होते? म्हणजे पोलिसांच्या याच्यामध्ये प्रत्येक पोलिसांच्या याच्यामध्ये साक्षीमध्ये तफावत, विसंगती, त्रुटी, एकमेकांना जबाबपूर्वक नव्हते।
त्याचप्रमाणे या केसमध्ये जर 19 तास पंचनामा चालला तर 19 तासामध्ये काही पोलिसांना विचारलं की काही फराळ वगैरे केला का, काही नाश्ता वगैरे केला का, थांबवलं का, तर काही पोलिसांनी सांगितलं की आम्ही स्नॅक्स मागवले. स्वतः PI अभिषेक पाटील यांनी सांगितलं की आम्ही फळं मागवली. काही ते जे फॉरेन्सिकचे प्रवीण मोरे जे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्नॅक्स मागवलं होतं. आणि फिर्यादी म्हणतो की आम्ही 19 तास काही न खाता पंचनामा केला. म्हणजे एकमेकांना प्रत्येक जण कॉन्ट्राडिक्ट करत होता. आणि या केसमध्ये महत्त्वाच्या तरतुदीचं पालन नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं या केसमध्ये पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित साहेब आणि डॉक्टर राजू भुजबळ आणि LCB PI शिवाजी बुंदवन यांनी रेडच्या वेळेला तिथं भेट दिली. तर पंचनाम्यावरती कुठेही या रेडिंग पार्टी ऑफिसरने त्यांच्या सह्याच घेतल्या नाही आणि त्यांना कोर्टामध्ये ॲज ए विटनेस म्हणून बोलवण्यात झालं नाही. त्यामुळे या केसमध्ये भरपूर तफावती पोलिसांच्या मिळून आल्या आणि तफावती वगैरे एकमेकांना सगळ्या विसंगती करणाऱ्या होत्या आणि महत्त्वाच्या तरतुदींचं पालन नाही. याच्यामुळे कोर्टापुढे सगळी परिस्थिती उघडकीस आणून दिली की हा कसा खोटा पंचनामा आणि खोटी केस तयार केलेली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जवळपास 58 केसला या केसमध्ये दाखल केले आणि कोर्टाने सर्व गोष्टीचा पूर्ण म्हणजे सर्व न्यायनिवाडे जे त्यांचा पूर्ण विचार करून आणि आरोपी विरुद्ध कुठल्याही प्रकारचा गुन्हा साबित होत नसल्यामुळे आरोपीला जिल्हा सत्र न्यायाधीश SS भीष्म मॅडम यांनी आरोपीची काल रोजी निर्दोष मुक्तता केलेली.